छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य स्वकीयांविरुद्ध आणि परकीयांविरुद्ध लढाया करण्यातच गेली. परंतु त्यांची होती इच्छा रयतेचं राज्य, रयतेचं म्हणजे मानवतावादी राज्य या देशात जे महाराष्ट्रामधून सुरू करून देशामध्ये स्थापन करायची ही त्यांची इच्छा होती. आणि त्या दृष्टिकोनातून माता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले. जाती जातीत विभागलेल्या समाजाला त्यांनी मावळे म्हटलं आणि मावळा ही एक सर्व मिळून जमात आहे की ज्याला आज आम्ही बहुजन मानतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय. परंतु ही पद्धत त्यावेळेस लागू होती की ज्यावेळेस या देशामध्ये सरंजामशाही, राजेशाही, साम्राज्यवाद विकोपाला गेलेला होता. त्यामधून अन्याय अत्याचार सर्वात जास्त या देशामधील बहुजन समाजावर झाले. त्यावेळेस बहुजन हिताय बहुजन सुखाय त्यावेळेच्या राजांनी महापुरुषांनी म्हटले ते वावगे नाही. परंतु आज देशात बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाहीची मूल्ये जपायला सांगितले आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजासाठी काम करायचे आहे. म्हणून सर्वजन हिताय सर्वजन सुखाय असे म्हटले जाते ते यासाठी. परंतु जे काही या दिल्लीच्या तख्तावर बसलेले आहेत त्यांनी कधी लोकशाहीची मूल्ये जपली आहेत का? आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती का साजरी करावी यासाठी मी आपणास बाबासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी प्रमाण देईल. बाबासाहेब आंबेडकर अनेकदा आपणा सभांमधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी बोलायचे. पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती अगदी दिवाळी दसऱ्यासारखी साजरी करा हाच मुद्दा घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती सुद्धा देखील या देशातील बहुजन चळवळीतील आंबेडकरी विचारधारेचे लोक साजरी करतात. आणि आम्ही तर बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, अहिल्याबाई होळकरांची करतो, अण्णाभाऊ साठेंची करतो, लहुजी उस्तादांची करतो, बिरसा मुंडांची करतो, एकलव्याची करतो. अशा अनेक जयंत्या आम्ही महापुरुषांच्या साजऱ्या करण्याबरोबरच गाडगेबाबांची जयंती आणि काशीराम साहेबांची सुद्धा जयंती आम्ही साजरी करतो. आता जयंती साजरी करण्याच्या पाठीमाग उद्देश काय असतो की त्या महापुरुषांची विचारधारा ज्यांना आजपर्यंत ऐकायला मिळाली नाही किंवा त्यांच्याकडे वेळ मिळाली नाही असं समजून पुढील बसलेले सर्व श्रोते किंवा ऐकणारे सर्व श्रोते जो वर्ग आहे त्यांना आजपर्यंत या महापुरुषांची चांगली ओळख झाली नाही. म्हणून वक्ते वारंवार येतात आणि आपल्याला सांगतात, बाबांनो, भगवान बुद्धांनी आपल्यासाठी काय केलं, चार्वाकांनी काय केलं, सम्राट अशोकांनी काय केलं, महात्मा फुलेंनी, शाहूंनी, संत परंपरेतील जे परिवर्तनवादी संत गुरु महात्मे होऊन गेले त्यांनी आपल्यासाठी काय केलं, गुरु घासीदासांनी काय केलं, या सगळ्या चर्चा होत असतात. म्हणून कही हम न भूल जाए या तत्वानुसार बहुजन चळवळीतील लोकांनी सतत या महापुरुषांचे विचार समोरच्याला भले आवडो या न आवडो जनमानसाच्या मनावर बिंबवले पाहिजे. एवढे बाकी मी या जयंतीच्या निमित्ताने सांगतो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझी एक वेळ जयंती साजरी नाही केली तरी चालेल, परंतु राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विसरता कामा नये, त्यांची जयंती ही साजरी झाली पाहिजे. यासाठी बहुजन चळवळीतील अनेक पक्ष संघटना जयंती साजरी करतात. परंतु बाबासाहेबांचा जो उद्देश होता की शाहू महाराजांची जयंती दिवाळी दसऱ्यासारखी साजरी झाली पाहिजे, तेव्हा हा प्रश्न जरा थोडा चिन्हित करण्यासारखा वाटतो. खरेच आम्ही
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळी दसऱ्यासारखी साजरी करतो का? आम्ही या भारत देशातील कानाकोपऱ्यामध्ये आणि त्यातही त्यांची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचे विचार या महाराष्ट्रीयन मराठी माणसांसाठी प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही पेरले का? आणि जर पेरले असेल तर त्याची उगवण काय? हा महत्वाचा प्रश्न आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या अगोदर महात्मा फुले एक जयंती साजरी करायची आणि ती जयंती होती छत्रपती शिवाजी महाराजांची, महात्मा फुलेंची गुरु. महात्मा फुलेंनी त्यांची समाधी शोधून काढली. त्यांनी आपल्या सत्यशोधक समाजाच्या सहकाऱ्यांसोबत पहिली जयंती त्या ठिकाणी साजरी केली. जर महात्मा फुले नसते ते छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध तरी लागला असता का? तेव्हा मित्रांनो, या देशामध्ये ज्या ज्या लोकांनी मानव जातीसाठी आपलं सर्वस्व खजाना आणि सर्वस्व जीवन अर्पण केलं, अशा महापुरुषांचे विचार नेहमीच गाळायचे काम या देशातील मनोवादी व्यवस्थेने केले. म्हणून या महापुरुषांची जयंती साजरी करावी लागते. कारण समोरचे जे लोक आहेत, समोरचे जो समाज आहे, मनोवादी समाज ज्याला म्हटलं आहे, त्या लोकांना मानवतावादी विचारधारा मान्य नसून विषमतावादी विचारधारा त्यांना हवी आहे. आणि हीच आहे, एक बाजूला मानवतावादी लढाई आणि दुसऱ्या बाजूला विषमतावादी लढाई. की ही लढाई विचारधारेची आहे, कोणत्याही व्यक्तीची, जातीची, धर्माची नसून विचारधारेची आहे. तेव्हा आपलं कर्तव्य ठरतं की ज्या महापुरुषांनी, संतांनी, गुरूंनी, परिवर्तनवादी महामानवांनी, ऋषींनी आपलं संपूर्ण जीवन सर्वस्व पणाला लावलं, त्याग केला, आम्ही त्यापैकी किती त्याग करतो समाजासाठी हे आम्ही का समजून घेत नाही? शाहू महाराजांनी असं काय कार्य केलं की शाहू महाराजांची जयंती बाबासाहेब सांगतात की दिवाळी दसरा साजरी करा. आपण आता महत्वाच्या मुद्द्याकडे बोलूया. छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य स्वकीयांविरुद्ध आणि परकीयांविरुद्ध लढाया करण्यातच गेलं. परंतु त्यांची होती इच्छा रयतेचं राज्य, रयतेचं म्हणजे मानवतावादी राज्य या देशात म्हणजे महाराष्ट्रामधून सुरू करून देशामध्ये स्थापन करायची ही त्यांची इच्छा होती. आणि त्या दृष्टिकोनातून माता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले. जाती जातीत विभागलेल्या समाजाला त्यांनी मावळे म्हटलं आणि मावळा ही एक सर्व मिळून जमात आहे की ज्याला आज आम्ही बहुजन म्हणतो. बहुजन हिताय, बहुजन सुखाय. परंतु ही पद्धत त्यावेळेस लागू होती की ज्यावेळेस या देशामध्ये सरंजामशाही, राजेशाही, साम्राज्यवाद विकोपाला गेलेला होता. त्यामधून अन्याय, अत्याचार सर्वात जास्त या देशामधील बहुजन समाजावर झाले. त्यावेळेस बहुजन हिताय, बहुजन सुखाय त्यावेळेच्या राजांनी, महापुरुषांनी म्हटले ते वावगे नाही. परंतु आज देशात बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाहीची मूल्ये जपायला सांगितले आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजासाठी काम करायचे आहे. म्हणून सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय असे म्हटले जाते ते यासाठी. परंतु जे काही या दिल्लीच्या तख्तावर बसलेले आहेत ते भले कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी कधी लोकशाहीची मूल्ये जपली आहेत का? आज देशाला जो 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं आणि या स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवामध्ये बहुजन समाजाचं स्थान नेमकं काय आहे हा जर विचार झाला तर आजही सर्वत्र त्राही त्राही आहे, दुःख आहे. आणि दुःख ह्या देशातीलच नव्हे तर अख्ख्या जगातून नाहीसं व्हावं म्हणून भगवान बुद्धांनी जो लढा दिला, संघर्ष केला, अगदी करुणेच्या माध्यमातून प्रज्ञाशील करुणा ही विचारधारा घेऊन बुद्धाने संघर्ष केला. आणि तो संघर्ष पुढे परिवर्तनवादी सर्व संत गुरु महात्मे, त्याचबरोबर महामानव छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अलीकडे कांशीरामजी आणि आधी सध्या बहीण कुमारी मायावतीची हा लढा लढत आहेत. आता समस्या ही निर्माण झाली. यापूर्वी आपल्या देशात राजेशाही होती. राजाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा म्हणजे राजकुमार, तो भविष्यातला युवराज म्हणजेच राजा व्हायचा. आणि देशाची पंचाहत्तरही ओलांडली तरी आमच्या देशामध्ये आज इतकी भयान समस्या आहे. आजही आमदार खासदार मंत्र्याचा पोरगा तोच आमदार खासदार होतो, भले त्याची लायकी का नसाना. असे का व्हावे? आमच्या देशामध्ये लोकशाहीची जी मूल्य रुजवावी लागत होती ती रुजवण्यासाठी सरकार तर सपशेल अपयशी ठरलं. परंतु फुले शाहू आंबेडकर बुद्ध यांची विचारधारा मानणारे, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा मानणारे लोक ते सुद्धा अपयशी ठरत आहेत असे म्हणले तर. परंतु मित्रांनो, मी या परिस्थितीमध्ये आहे हा म्हणावे की ना म्हणावा, तर काही अंशी आम्ही यशस्वी आहोत. उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये, भल्या मोठ्या राज्यामध्ये की ज्याचा एक मोठा देश होऊ शकतो, नेपाळपेक्षा, पाकिस्तानपेक्षा, जपानपेक्षा 10 पटीनं तो देश मोठा होऊ शकतो. एवढं क्षेत्रफळ मोठा असलेला हा प्रदेश, त्या प्रदेशची एकदा नव्हे तर 4 वेळेस बहीण कुमारी मायावतीजी या मुख्यमंत्री झाल्या. आणि जेव्हा बहीण कुमारी मायावतीजी 26 जुलै 2002 मध्ये आरक्षण शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी कोल्हापूरमध्ये आल्या होत्या, त्यावेळेस आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यावेळेस बहीणजींनी जे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे मिस क्लर्क नावाचं जे हॉस्टेल बनवलं होतं, त्या हॉस्टेलला त्यावेळेस 10 लाखाचं अनुदान देऊन टाकलं. कारण त्यांच्या व्यवस्थापकाने त्यावेळेस बसपाच्या कार्यकर्त्यांना आणि कांशीराम साहेबांना चर्चा केली होती की मिस क्लर्क हॉस्टेल, की ज्या मिस क्लर्क हॉस्टेलमध्ये दलित आदिवासी समाजाचे मुलं शिकले सवरले, त्याची डागडोगी आणि व्यवस्थित स्ट्रक्चर उभं करणं खूप आवश्यक आहे. 2002 मध्ये 10 लाख रुपये बहीण कुमारी मायावतीजी ज्या वेळेस उत्तर प्रदेशमध्ये आल्या, उत्तर प्रदेश मधून त्यावेळेस बहीण कुमारी त्यावेळेस बहीणजी मुख्यमंत्री होत्या, ज्या वेळेस त्या लखनौहून कोल्हापूरला आल्या तर त्यावेळेस त्यांना समजले की ह्या गोष्टींचं डागडुगी गरजेचं आहे. काय माहित बहीणजींनी कोणती रिंग फिरवली, काय केलं, कसं केलं, आणि विमानाने 10 लाखाचा चेक उत्तर प्रदेश मधून आला आणि शाहू महाराजांच्या वंशजांच्या हातामध्ये तो चेक प्रदान केला. तर मित्रांनो, ही गोष्ट महाराष्ट्र सरकारातील त्यावेळेच्या लोकांना समजली नाही. अरे नक्कीपर्यंत टोचायचं यांना. गेंड्याची कातडी झालेली आहे, कितीही टोचा सुधरत नाही. त्यावेळेस त्या व्यवस्थापकाने सांगितलं, बहिणींना कळालं की अनेकदा पायाच्या चपला तुटल्या, मंत्रालयाच्या पायऱ्या चढ उतर करून, परंतु त्यांनी काही मदत केली नाही. परंतु फुले शाहू आंबेडकरी विचाराची जी पार्टी
बाबासाहेबांची जी पार्टी, कांशीरामांची जी पार्टी बहुजन समाज पार्टी आहे, या पार्टीना की ज्याची सत्ता उत्तर प्रदेशमध्ये आहे त्यांनी महाराष्ट्रात येऊन या संस्थेला दान दिले. यासाठी कारण शाहू महाराजांनी जाती धर्माच्या पलीकडे मानवता जपली. अनिष्ट प्रथा, रूढी, अंधश्रद्धा यांना मुठमाती दिली. त्यांचं हे वेदोक्त प्रकरण आपल्याला माहीतच आहे. तर मित्रांनो, आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती. या निमित्ताने फक्त एकच संदेश, आपण जातीभेद विसरून, धर्मभेद विसरून मानवतेची एक शृंखला, साखळी तयार करावी. एक एक जातींना जोडत चालावे आणि ही जातींना ज्यावेळेस आपण जोडू, वैरभाव सोडून देऊ आणि एकमेकांचे हातामध्ये सहकाराच्या नियमाप्रमाणे म्हणूया, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, या म्हणीप्रमाणे आपण बहुजन समाज तयार करण्याचं कार्य कराल. आणि दिल्लीच्या तख्तावरच नव्हे तर महाराष्ट्राच्या तख्तावर सुद्धा तुम्हाला चांगले मुख्यमंत्री आणि पंतप्रधान, आमदार, खासदार करून द्यायचे आहे. ज्याने कोणी एखादा कोणताही उमेदवार लोकसभेचा असो या खासदार असो, सभेचं इलेक्शन असो, त्यावेळेस कितीही आपला जवळचा मित्र असो, पाहुणा असो, या जातीचा, समाजाचा, या धर्माचा व्यक्ती असू द्या, निवडणुकीला जर उभा राहिला, त्यांनी जातीभेदाबद्दल जर चर्चा केली, जातीभेद वाढवण्याचा त्यांनी जर प्रयत्न केला, अशा उमेदवाराला सपाटून आपटा, तो भले कोणत्याही पक्षाचा असू द्या. तर मित्रांनो, आजचा या ठिकाणी संदेश, आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिवाळी दसऱ्यासारखी साजरी करावी. आज या ठिकाणी जयंती साजरी करण्यापूर्वी आता मी हार, तुरे वगैरे सगळे या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे आजच फोटो आणला. आज एक एक जयंतीला एक एक महापुरुषांचा फोटो मी या ठिकाणी घेऊन आलोय. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुद्धा देखील किती गोंगाट हो, किती वेगवेगळ्या विचारधारेचे लोक असू द्या, परंतु आपले मनोविकार वाढू देऊ नका, मन शुद्ध ठेवा. रविदासांचा या ठिकाणी मी असं एकच मंत्र म्हणेल, मन चंदा तो पठोत मी गंगा. आणि सगळ्यात महत्वाचं, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी या देशातील बहुजन समाजाला भविष्यात 50% आरक्षण मिळेल त्याची पायाभरणी 1902 मध्ये 26 जुलै या रोजी केली होती. आज त्याला 2002 मध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण होऊन गेले. त्यावेळेस कोल्हापूर या संस्थानामध्ये मान्यवर साहेब कांशीरामजी यांनी मोठा मोठा मेळावा 7 दिवस घेतला होता. विविध चर्चासत्र ठेवली होती आणि त्या चर्चासत्रामधून मानवता घडवण्यासाठी प्रयत्न केला आणि 30 पायाभरणी आरक्षण शताब्दीच्या निमित्ताने केलेली. आज त्याच बहुजन समाजातील महान सभार, भिल, वाडरी, कोळी, न्हावी, तेली, तांबोळी, धनगर, वंजारी इत्यादी जो बहुजन स्ट्रक्चरामधील जो समाज आहे, त्या समाजाला आरक्षण मिळायला लागलेलं आहे. ते आरक्षण टिकवण्यासाठी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे मनुवादी विचाराचे जे सरकार बसलेले आहेत, ते तुमच्याच कृपेने बसलेले आहेत, हे ध्यानात असू द्या. ते यांना पाय उतार करण्यासाठी पुढच्या निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे आणि आपली विचारधारा जो आमदार, खासदार मान्य करील त्यालाच मतदान करा, एवढंच मी म्हणेन. धन्यवाद. जय भीम, जय रविदास, जय कांशीराम.